संत तुकाराम महाराज आणि विठुरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते। यात्रेदरम्यान विठुरायाच्या दर्शनाला कित्येक गावातील वारकरी पालखी घेऊन येत असतात। तर तुम्ही कुठून आलात? भीमाशंकर। आम्ही भीमाशंकरच आहे। अच्छा, भीमाशंकर वरून इकडे आलेला आहात तुम्ही? भीमाशंकर म्हणजे आता एक खास यात्रेसाठी दरवर्षी येत असतो। आपण आलो आहोत सासगावच्या यात्रेला। यालाच बोंबल्या विठोबाची यात्रा असेही म्हणतात। बोंबल्या विठोबाची यात्रा याच्या पाठीमागे एक आख्यायिका आहे, संत तुकाराम महाराज यांची आख्यायिका। आता आपल्याला लागली ताण, खूप ऊन आहे आणि चालून दमायला झालंय शिड्या चढून। तर मस्तपैकी आपण त्या दादांकडे पितोय लिंबू सरबत। दादा, तुम्ही या जत्रेपुरचे असता की रेग्युलर असता वरती? जत्रेपुरते। तुम्ही राहायला कुठे? मस्त बनवा एकदम। साखर नको। मित्र आहे रुपेश सोबत। रुपेशला सुद्धा साखर आवडत नाही आणि मला पण जास्त गोड आवडत नाही। लोक म्हणतात साखरेचे खाणार त्याला देव देणार, पण आता असं नाहीये। आता असं आहे, बिना साखरेचा खाणार त्याला देव देणार। त्याची प्रकृती धरणाकड राहणार। अगदी खरं। बघा, बघू शकता मागे मंदिर आहे आमच्या। त्या मंदिराबद्दलची जी माहिती आहे ती इकडच्याच पुजारी काकांना आपण विचारायचा प्रयत्न करणार आहे। दादा, पुजारी काका सांगतील ना माहिती आपल्याला? सासगावची यात्रा ही बोंबल्या विठोबाच्या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे। सासगावच्या या विठ्ठल मंदिराला धाकटी पंढरी असंही म्हणतात। सासगावच्या या मंदिरात अखंड वीणावादन चालतं। हे आपण पाहतोय, दिवस रात्र येथे वीणावादन येथील 4 परिवार करत असतात। नमस्कार। तुम्ही कंटिन्यू आता फक्त या यात्रेपुरतच वाजवता? अखंड वाजवत असता तुम्ही? कसं की तुमच्या परिवारातली कोण माणसं सुद्धा असंच चौघ असतात? 5-5 आले तर अच्छा, 5-5 6 तास कंटिन्यू वाजवत असतो। आणि 24 तास चालतं की 24 तास चालू असतं? किती वर्ष चालू आहे? वर्ष चालू। आणि एका तुम्ही भाऊ आहात ना सगळे? नाही, वेगवेगळे जण। जय जय राम। बोंबल्या विठोबाची यात्रा का म्हणतात याची माहिती आज आपण इथल्या पुजारी काकांकडून घेणार आहोत। रामकृष्ण हरी। बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ही एक शंका आहे, बोंबल्या विठोबा का म्हणून। तर त्याचं बोंबल्या विठोबाचं हे स्पष्टीकरण म्हणायचं म्हटलं म्हणजे हे जे ठिकाण आहे याला धाकटी पंढरी आम्ही आता सध्या प्रचलित असलेलं नाव आहे। ही टेकडी अतिशय फार पुरातन टेकडी आणि इथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मिरच्यांचा व्यापार करण्याकरता आले होते। परिसरातील काही लोकांनी मिरच्या विकण्याकरता कोणीतरी साधू गोवा आलेला आहे, साधू म्हणजे गोवा आलेला आहे, कोणीतरी आलेला आहे घाटावरून माणूस। ते काय महाराजांना जास्त ओळखत नव्हते, पण आलेले कोणतरी, म्हणून अशा संदर्भामध्ये त्यांनी सहज आले आणि म्हणाले, आम्हाला देता का मिरच्या? पण आम्ही पैसे आणले नाहीत, आम्ही पैसे नंतर घेऊन येतो। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे दयाळू अंतकरणाचे, कुठल्याही कपट मनामध्ये नाही, सरळ स्वभावाचे असल्यामुळे म्हटले जा, घेऊन जा, पैसे आणून द्या। त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला। ते मिरच्या घेऊन गेले, पण बराच उशीर झाला, पैसे काही येत नाही। शेवटी भगवंत आहेत तुकाराम महाराज, कुठलाही कामधंदा करत असताना देवाला विसरत नव्हते आणि तुकाराम महाराजांच्या समोर ते सेवक रूपाने प्रगट झाले, डायरेक्ट देव म्हणून प्रगट नाही झाले। तर कोणीतरी एक सेवक, एक माणूस समोर माझ्या उभा आहे। तुकाराम महाराजांनी विचारलं, आपण कोण? तर म्हटलं, तुम्ही एक सांगा, तुम्ही एवढं साशंकित का, एवढे तुमचं नामस्मरण झालंय, तुमचा हा मिरच्यांचा व्यापार झालेला आहे, पैसे वगैरे आले नाहीत। म्हटलं आता देतील आणून। ते म्हटले ते लोक आणून देणार नाहीत, तर तुम्ही काही
कुठल्या प्रकारची काळजी करू नका, चिंता करू नका, मी पैसे गोळा करून आणून देतो. म्हणजे स्वतः भगवान तिथे प्रगट झाले, मी तुमचा सेवक आहे, मी तुम्हाला ते पैसे आणून देतो. देव सेवक बनले. आपल्या भक्ताकरता देव कोणतंही रूप धारण करतो आणि भगवंताला सगळं काय कळत असतं, तो सगळ्यांच्या अंतर्यामी आहे. त्यामुळे त्यांनी जाऊन ते पैसे गोळा करून आणले. पण ते पैसे गोळा करत असताना आवाज दिला, तर तो आवाज याचा अपभ्रंश झाला, बोंब मारणे. देवानी भक्ता करता बोंब मारली असं म्हणून बोंबल्या विठोबा. आपला पण असंच सहकार्य मिळावं या माध्यमातून तुम्ही प्रचार प्रसार करा आणि जास्तीत जास्त लोक धाकट्या पंढरीचं दर्शनाला येतील अशी मी पण वारकरी संप्रदाय धाकटी पंढरी श्री विठोबा देवस्थान ताकई करून आपल्याला विनंती करतो. रामकृष्ण. मित्रांनो, कळलं ना आपल्याला सासगावच्या या विठ्ठल मंदिराला बोंबल्या विठोबाचं मंदिर का म्हणतात ते, आणि सासगावच्या या यात्रेला बोंबल्या विठोबाची यात्रा का म्हणतात. इधर ये प्राइज है 80 रुपए का है, 80 रुपए का ये प्राइज है, 120 का ये है, और ये 100 रुपए का ये है, मार्च है. ये जेंट्स लेडीज दोनों यूज करते हैं. और सर अच्छा क्वालिटी है. और ये देखो 120 का है सजी. और ये टोपी वगैरह ये 150 है, 200 है, 250 है, जैसा अच्छा क्वालिटी के ऊपर होता है. होलसेल मध्ये मिळते दादा. होलसेल मध्ये एकदम 500 पर्यंत आहे, 700 पर्यंत आहे, 800 पर्यंत आहे, 2.5 किलोचा आहे, 1 किलोचा आहे. क्वालिटी एक नंबर आहे आपल्या इथे. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून कोणाला यायचं असेल तर नंबर देऊ शकतो. नंबर सांगा तुम्ही दादा तुमचा. 9356060874 पेन रामोडी. दादा, आपल्या या चॅनल मधून जर कोणी आलं, कोणी बघितलं व्हिडिओ आणि आले तर त्यांना थोडंफार तुम्ही एकदम कमी करू शकतो. यात्रापेक्षा कमी नाही. मित्र वाजून नको, कसं वाजतं दाखव. खूप मोठी सुरमई आहे दादा ही. किती किलोची असेल? 4-5 किलोची आहे. आणि अलिबागवरून. अलिबागवरून दरवर्षी येतो तुम्ही? दरवर्षी येतो. हे कितवं वर्ष आहे? आमचं हा 25वं वर्ष आहे.